तारीख 21 मे 1991, वेळ रात्री 10:21. तामिळनाडूच्या श्री पेरुंबुदूरमध्ये एक प्रचार सभा सुरू असते. भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी हसत हसत कार्यकर्त्यांना भेटत असतात आणि अचानक प्रचंड मोठा कांठळ्या बसवणारा आवाज होतो. एक प्रचंड स्फोट होतो. सारं संपतं. आत्मघातकी हल्ल्यात देशानं पंतप्रधानांना गमावलेलं असतं. नमस्कार, एक अत्यंत दुखद सूचना। भारत के भूतपूर्व प्रधानमंत्री श्री राजीव गांधी जी की हत्या की गई है। ये हत्या का कारण एक बम विस्फोट बताया जा रहा है। राजीव गांधींची हत्या, जगभर बातमी पसरते. कुणी केला हल्ला, का, कोण त्याच्या मागे? उत्तरं हळूहळू सापडत जातात. ही कहाणी सुरू झाली होती श्रीलंकेत. तिथे तमिळ आणि सिंहली माणसं वर्षानुवर्ष एकत्र राहत होती. पण 1970च्या दशकात तमिळ माणसांना त्यांच्या हक्कांसाठी लढावं लागलं. सिंहली बहुसंख्याक समाजाकडून त्यांना हीन वागणूक मिळत होती. शिक्षण, नोकऱ्या आणि राजकारणात त्यांचा आवाज दाबला जात होता. हा अन्याय आहे म्हणत एक तरुण उभा राहिला आणि त्याचं नाव होतं वेलुपिल्लई प्रभाकरन. 1976 मध्ये त्यांनी स्थापन केला लिट्टे ग्रुप, म्हणजेच लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम. त्याचं ध्येय होतं तमिळांसाठी स्वतंत्र तमिळ इलम राज्य मिळवणं. मात्र सुरुवातीला हक्क मागणारा हा लढा हळूहळू हिंसक कारवायात हरवला. 1983च्या जुलैमध्ये झालेल्या दंगलीत 3000हून अधिक तमिळ मारले गेले. लिट्टेने सूड उगवण्याचा मार्ग म्हणून आत्मघाती हल्ले, गनिमी युद्ध आणि दहशतीची वाट निवडली. अखेर श्रीलंका सरकारने लिट्टेला दहशतवादी ठरवलं. पळापळ सुरू झाली आणि त्याचा परिणाम थेट भारतावर झाला. 1980च्या दशकात लिट्टेचे अनेक कार्यकर्ते श्रीलंकेतून पळून तामिळनाडूत आश्रय घेऊ लागले. तामिळनाडूच्या लोकांनी त्यांना आपलं म्हणत स्वीकारलं, पण भारत आणि श्रीलंकेमधला राजनैतिक तणाव वाढतच गेला. 1987 मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष JR जयवर्धने यांच्या सोबत एक शांतता करार केला. लिट्टेने शस्त्र खाली ठेवावीत आणि तमिळ माणसांना स्वायत्तता मिळावी असं करारात ठरलं. भारताने IPKF इंडियन पीस कीपिंग फोर्स अर्थात श्रीलंकेत शांती सैन्य पाठवलं. अर्थातच लिट्टेला हा करार मान्य नव्हता. त्यांनी IPKF विरोधात युद्ध पुकारलं. 1987 ते 1990 दरम्यान 1200हून अधिक भारतीय सैनिक शहीद झाले. प्रभाकरनच्या मनात राजीव गांधींविरुद्ध राग धुमसत होता. एकदा राजीव गांधींनी प्रभाकरनची दिल्लीत भेट घेतली. त्याला शांततेचा मार्ग दाखवला आणि भेट म्हणून दिलं एक बुलेट प्रूफ जॅकेट. पण प्रभाकरनच्या डोक्यात होती द्वेषाची आग. त्याने कट रचला. आपला सहकारी पोट्टू अम्मान याला जबाबदारी दिली. असं म्हणतात की 4 वर्ष त्यांनी हा कट रचला. 5 जणांची एक आत्मघाती टीम निर्माण झाली. धनू 23 वर्षीय मुलगी, मुख्य बॉम्बर. शुभा, धनू अयशस्वी झाल्यास बॅकअप. नलिनी, लॉजिस्टिक्स सांभाळण्यासाठी. शिवरासन, हल्ल्याचा मास्टरमाइंड. आणि मुरुगन, सपोर्ट आणि संपर्कासाठी. या लोकांना इतकं कट्टर प्रशिक्षण दिलं होतं की ते मृत्यूलाही कवटाळायला तयार होते. धनूच्या कमरेभोवती RDX बॉम्ब बांधला गेला, पण हल्ल्यापूर्वी त्यांनी रंगीत तालीम केली. 7 मे 1991 तामिळनाडूच्या थिरुवल्लूरमध्ये माजी पंतप्रधान VP सिंग यांच्या सभेत धनू गेली. सिक्युरिटी भेदून तिने VP सिंग यांच्या पायांना स्पर्श केला. ही सगळी चाचपणी होती आणि ती यशस्वी झाली. आता पुढचं लक्ष होतं राजीव गांधी. 21 मे 1991 श्री पेरुंबुदूर येथील रात्र. राजीव गांधी काँग्रेसच्या प्रचार सभेत कार्यकर्त्यांना भेटत होते. लोकांचा उत्साह शिगेला आहे. धनू, एक साधी दिसणारी मुलगी, हार घेऊन राजीव गांधींकडे जाते. ती हसते, जवळ येते आणि RDXचा प्रचंड स्फोट होतो. राजीव गांधींसह धनू आणि 21 अन्य लोकांचा जागीच मृत्यू झाला. 43 जण जखमी झाले. त्या रात्री भारताने आपल्या दृष्ट्यांनी त्याला गमावलं. दहशतवाद्यांची धरपकड सुरू झाली. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम SIT स्थापन झाली. नेतृत्व होतं DR कार्तिकेयन यांचं. तामिळनाडू पोलिसांच्या अनुसया डेसी अर्नेस्ट यांना धनूची ओळख पटली ती VP सिंग यांच्या सभेतील फोटोंमधून. पोलिसांना नलिनी श्रीनिवासन सापडली. तिच्या चौकशीतून शिवरासन आणि मुरुगन यांचा सुगावा लागला. पण शिवरासनने तमिळनाडूच्या कोनकुडियूर येथे आत्महत्या केली. जैन कमिशनच्या तपासात 26 आरोपी सापडले. नलिनी, मुरुगन यांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली, पण नलिनीची शिक्षा नंतर जन्मठेपेत बदलली. या भयानक घटनेनंतर भारत श्रीलंका संबंध बदलले. भारताने लिट्टे विरुद्ध कठोर भूमिका घेतली.
2009 मध्ये श्रीलंका सरकारने लिट्टीचा खात्मा केला. प्रभाकरनही मारला गेला.